पुण्यात स्टुडिओ अपार्टमेंट घ्यावं का? नक्की फायदा की तोटा? नमस्कार. पुण्यात आपण जेव्हा घर घेण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फक्त 1 BHK आणि 2 BHK चा विचार येतो, बरोबर? पण गेल्या काही दिवसांमध्ये रिअल इस्टेटमध्ये एक नवीन प्रकारच्या घराची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे स्टुडिओ अपार्टमेंट. एकीकडे पुण्यात घरांच्या किमती ह्या खूप वाढल्या आहेत आणि दुसरीकडे डेव्हलपर 50 ते 60 लाखांमध्ये स्टुडिओ अपार्टमेंट देतो हे सांगत आहे. पण तुम्हालाही प्रश्न पडला असेल की इथे पैसे गुंतवणं खरोखरच फायद्याचा आहे का, की हा फक्त बिल्डरचा ग्राहकांना आकर्षित करण्याचा एक मार्ग आहे? तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्टुडिओ अपार्टमेंटचे फायदे तोटे हे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊया. सर्वात आधी हे घर म्हणजेच हे स्टुडिओ अपार्टमेंट नक्की असतं काय हे आपण समजून घेऊया. अनेकांना वाटतं की हे स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे जुनं घर, जसं की 1 रूम किचन. पण यामध्ये थोडा फरक आहे. स्टुडिओ अपार्टमेंट हे ओपन पद्धतीवर बांधलेलं असतं, म्हणजेच यामध्ये हॉल, किचन आणि बेडरूम मध्ये भिंती नसतात. भिंती नसल्यामुळे कमी जागेतही घर हे हवेशीर आणि मोकळं वाटतं. ही घरे म्हणजेच हे स्टुडिओ अपार्टमेंट साधारणतः 250 ते 450 स्क्वेअर फीटचे असतात. आजकाल बिल्डर्स यालाच स्मार्ट होम किंवा स्टुडिओ अपार्टमेंट असं नाव देऊन विकतात. परदेशातील मोठ्या शहरांनंतर आता पुण्यातही हा ट्रेंड पाहायला मिळतोय. तर गुंतवणूक म्हणून या घरांकडे का पाहावं याची सोपी 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे यातून तुम्हाला चांगलं घर भाडं मिळतं. 2 BHK किंवा 1 BHK च्या तुलनेत यातून मिळणारं भाडं हे खूप चांगलं असतं. जसं की आपण 1 BHK किंवा 2 BHK ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट करतो 50 ते 1 करोड लाखांपर्यंत आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट करायची असते. 1 BHK सरासरी जर आपण रेंट पाहिलं तर ऑलमोस्ट 18,000च्या आसपास आपल्याला रेंट मिळतं आणि तेच जर आपण 2 BHK रेंट पाहिलं तर ऑलमोस्ट आपल्याला 25,000 रुपीज रेंट मिळतं. पण हेच जर आपण स्टुडिओ अपार्टमेंट अराउंड 30 लाखाच्या आसपास जरी आपण स्टुडिओ अपार्टमेंट घेतलं तरी सुद्धा आपल्याला त्यातून कमीत कमी 14 ते 15,000 रुपये गॅरंटेड रेंटल इन्कम मिळतं. म्हणजेच काय, तर कमी पैशामध्ये आपल्याला जास्त भाडं मिळतं. दुसरं कारण म्हणजे कमी गुंतवणूक. जर तुम्हाला बाणेर, बालेवाडी, हिंजवडी या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल पण तुमचं बजेट कमी असेल तर स्टुडिओ अपार्टमेंट हे खूप छान ऑप्शन आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे देखभालीचा खर्च कमी, म्हणजेच लो मेंटेनन्स. जागा छोटी असल्यामुळे या घराचा सोसायटीचा खर्च, मेंटेनन्स, फर्निचरचा खर्च हा मोठ्या सोसायटीच्या तुलनेपेक्षा फार कमी असतो. पण पैसे देण्यापूर्वी याची दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. यामध्ये मोठ्या 2 अडचणी आहेत. पहिली म्हणजे भविष्यामध्ये किंमत कमी वाढते, म्हणजेच लिमिटेड अप्रिसिएशन. आपल्याकडे भरपूर लोक कुटुंबाला राहण्यासाठी आजही 2 किंवा 3 BHK लाच मोठी पसंती देतात. त्यामुळे भविष्यात जर तुम्हाला हे स्टुडिओ अपार्टमेंट विकायचं असेल तर मोठ्या फ्लॅटच्या तुलनेत भाव तितक्या वेगाने वाढत नाहीत आणि खरीददारही आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळतात. आणि दुसरी अडचण म्हणजे राहण्याच्या मर्यादा. हे घर फक्त एकट्या राहणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा तरुण जोडप्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठीच योग्य आहे. मोठ्या फॅमिलीसाठी हे घर उपयोगाचं पडत नाही. त्यामुळे तुम्हाला भाडेकरू शोधताना नेहमी याच वर्गावरती अवलंबून राहावं लागतं. चला तर मग आता मूळ मुद्द्यावर येऊया. तुम्ही यात पैसे गुंतवावे का? हो. कधी घ्यावे? जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक फिक्स रेंटल इन्कम हवं असेल आणि तुमचं बजेट लो असेल तर आपण नक्कीच यामध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. जिथे IT पार्क्स, मोठे कॉलेजेस जवळ आहेत तिथे हे स्टुडिओ अपार्टमेंट तुम्ही नक्कीच घ्यावे. आणि दुसरं म्हणजे कधी टाळावे. जर तुम्हाला भविष्यामध्ये घराची किंमत ही खूप जास्त वाढलेली हवं असेल, म्हणजेच हाय प्रॉफिट मार्जिन किंवा हाय अप्रिसिएशन तुम्हाला हवं असेल तर, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला फॅमिली सोबत तिथे राहायचं असेल तर स्टुडिओ अपार्टमेंट घेणं तुम्ही नक्कीच टाळावं. थोडक्यात सांगायचं तर काय, स्टुडिओ अपार्टमेंट हा एक नवीन प्रकार आहे ज्याचे स्वतःचे फायदे आणि काही तोटेही आहेत. तर तुम्ही कुठेही पैसे टाकण्याआधी त्या भागातील भाड्याचे दर नक्की तपासा. तर तुम्हाला काय वाटतं, आपल्या पुण्यामध्ये स्टुडिओ अपार्टमेंट लोकांना आवडतील का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हालाही स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल का? तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक लिंक दिली आहे, ती तुम्ही फिल करा. तर आमची टीम तुम्हाला नक्कीच कनेक्ट करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.